नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले माकुल कालवण. तर बघा, अशा प्रकारे माकुल मासा साफ करायचा असतो. त्याच्यामध्ये प्लास्टिकचा असा व्हाईट कलरचा काटा असतो, तो काढायचा आणि त्याच्यावरची जी पिंक कलरची साल असते ती काढून घ्यायची. तर अशा प्रकारे मी मासे साफ करून घेतले माकुल. त्याच्यानंतरला मी त्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतरला मी त्याला, माझे माकुल थोडेसे मीडियम साईजचे होते, तर अशा प्रकारे मी पुन्हा त्याला साफ करून घेतलं आणि मी त्याला 2 ते 4 काप केले. छोटे असल्यामुळे जर मोठे असेल तर जास्त काप केले तरी चालतात. तर अशा प्रकारे मी सर्व माकुल कापून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला मी त्याला पुन्हा एकदा साफ पाण्याने धुतलं. बघा, हे वाईट पाणी आहे असं निघालं तर समजावं आपलं चांगले धुवून निघालेले आहेत. मग नंतरला त्याच्यामध्ये मी 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे आणि थोडंसं एक किंवा अर्धा लिंबू टाकला तरी चालेल. ते टाकून झाल्यानंतरला 1 चम्मच हळद टाकून घ्या आणि त्याला मी मिक्स करून 15 ते 20 मिनटं ठेवणार आहे. ते झाल्यानंतरला मी त्याला 15 मिनटं ठेवणार आहे आणि मस्त मिक्स करून ठेवून द्या. मग नंतरला मी त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. कांदा आणि म्हणजे मी वाटण करून घेणार आहे. कांदा आणि 1 किसलेलं खोबरं, 1 वाटी किसलेलं खोबरं. तर त्याच्यासाठी मी आधी कांदा मस्त भाजून घेणार आहे. कांदा भाजून म्हणजे लालसर करून घ्या. थोडंसं लालसर करून झाल्यानंतरला त्याच्यामध्ये जो मी खोबऱ्याचा किस घेतला होता तो टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी दालचिनी टाकली आहे. 4 ते 4 लवंग टाकणार आहे आणि 10-12 काली मिरी टाकून घेणार आहे. 10-12 काली मिरी टाकून झाल्यानंतर ना आणि त्याच्यामध्ये मी हे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. म्हणजे कसं, मीठ टाकलं ना तर कांदा पटकन आपला भाजून निघतो. तर अशा प्रकारे मीठ टाकून त्याला पुन्हा मी हलवून घेणार आहे. आणि जो मी कीस घेतला होता खोबऱ्याचा, जर तुम्ही सुकं खोबरं टाकून भाजून घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे मी पूर्ण भाजून घेतलेलं आहे. आता मी त्याचं वाटण करून घेणार आहे. ते वाटण झाल्यानंतरला अशा प्रकारे मी ते वाटण वाटून घेणार आहे. तर मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकला आहे, 3 लवंग आणि 2 काली मिरी टाकले आहेत, कारण की मी मसाल्यामध्ये पण टाकले होते त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे मी 1 मोठा कांदा घेतला होता, तो टाकून घेणार आहे. त्याला थोडंसं लालसर करून घेणार आहे. तर थोडंसं लालसर झाल्यावर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे 1 चम्मच आणि त्याला पुन्हा हलवून घेणार आहे. ते हलवून झाल्यानंतरला थोडंसंच लालसर करा, जास्त लालसर नाही केला तरी चालतो. आणि जो मी मसाला वाटण करून घेतला होता कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं, तर ते अशा प्रकारे मी टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. कांदा आणि आपण फ्राय केलेलंच होतं, पण थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतरला मी थोडे सुके मसाले टाकणार आहे. हळद, धना पावडर आणि गरम मसाला आणि त्याच्यामध्ये मी तिखा लाल मसाला 2 चम्मच टाकणार आहे. मला तिखट जास्त हवं म्हणून मी 2 चम्मच टाकले. आणि मी थोडंसं चिकन मसाला टाकणार आहे, कारण की थोडीशी चव मस्त लागते म्हणून मी चिकन मसाला टाकणार आहे. 1.5 चम्मच चिकन मसाला टाकला आणि पुन्हा त्याला हलवून घेणार आहे. आपल्या कढईला लागू नये ना म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. जे मिक्सरला मी वाटण केलं होतं तेच मी धुवून घेतलं होतं, तर ते मिक्सरचं पाणी मी त्याच्यात टाकलं आणि थोडंसं कढईपर्यंत टाकून घेतलं. आणि नंतरला मी टमॅटोची पेस्ट केली होती ती त्याच्यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा त्याला हलवून घेणार आहे. ते हलवून झाल्यावर त्याला थोडंसं कढ येईपर्यंत मी ठेवणार आहे. थोडंसं कढ आलं की जे मी आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ त्याच्यात मसाल्यात टाकलेलं तर थोडंसं चवीनुसारच टाका. आणि नंतरला ते आपण मसाला लावून ठेवलं होतं माकुल मसाला, ते टाकून घेणार आहे. ते झाल्यानंतरला थोडंसं झाकण लावून वाफेवर शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे करून बघा, जसजसं आपला माकुल मासा शिजतो तसं असं थोडं राऊंड होतं. तर अशा प्रकारे माझा माकुल मासा झालेला आहे. बघा, मस्त तरी आलेली आहे. मी कालवण बनवलं आहे कारण की आम्हाला भातासोबतही खायचं होतं म्हणून. तर अशा प्रकारे माझा माकुल मासा तयार झालेला आहे.
बघा कसं वाटलं ती रेसिपी. मग माझ्या मिस्टरांना बोलली थोडंसं टेस्ट करून बघा, तर त्यांनाही ते खूप आवडलं. तर माझ्या मिस्टरांना बोलली खूप छान झालं होतं, तर त्यांना मी दिलं, तर त्यांना आवडलं. बघा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि खूप छान लागतो हा, खाऊन बघा एकदा.